कुठं विद्यार्थिनींना काठ्या टोचवल्या गेल्या तर कुठं काठ्यांना खिळे लावून मारला गेला तर कुठे आंदोलकांचे डोके फोडलेले दिसले। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान 20 जुलैला दिल्लीत जे घडलं ते देशानं पाहिलं। काही ठिकाणी दगडफेक झाली, त्यात पोलीसही जखमी झालेत। याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे। या याचिकेवर सुनावणी करण्याचं मान्य करत न्यायालयानं काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत। विद्यार्थ्यांची आंदोलनं हाताळताना अति आक्रमकता किंवा आक्रमक भूमिका घेऊ नका अशी कडक ताकीद सर्वोच्च न्यायालयानं सुरक्षा यंत्रणांना दिलेली आहे। सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली ही याचिका नेमकी काय, कोर्टानं त्यावर काय म्हटलेलं आहे, फार महत्त्वाचं प्रकरण आहे। सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय। दिल्लीत 20 जुलैला कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली। सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका यापूर्वीच्या याच प्रकरणातल्या ज्या पेंडिंग याचिका होत्या त्यांच्यासोबत जोडली आणि त्यावर सुनावणी करण्याचं मान्य केलेलं आहे। पण यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं काही महत्त्वाची निरीक्षणं सुद्धा नोंदवलेली आहेत। त्यामुळे यंत्रणांना चांगलीच चपराक बसलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान काही निरीक्षणं नोंदवली गेली, ती सविस्तर पाहू। लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारचे आंदोलनं, शांततापूर्व मोर्चे निघतात तेव्हा पोलीस आणि इतर यंत्रणा यांनी कमालीचा संयम बाळगला पाहिजे। तरुण आंदोलकांचं आंदोलन हाताळताना प्रशासनानं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, जेणेकरून परिस्थिती चिघळणार नाही। दुसरा मुद्दा आहे, सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केलं की काही तरुण भरकटलेले असू शकतात आणि कदाचित त्यांनी दगडफेक केली असेल तरी सुद्धा त्यांच्यावर हिंसक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्या संतापाचं मुख्य कारण समजून घेणं हाच योग्य मार्ग आहे। हिंसाचाराला हिंसेनं उत्तर दिलं तर परिस्थिती आणखी बिघडू शकते असं म्हटलेलं आहे। तरुण काय म्हणत आहेत, ते आंदोलन का करतायत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। हेच सर्वात मोठं आणि प्रभावी साधन आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। न्यायालयानं नमूद केलंय की आंदोलन करणारे हे लहान आणि तरुण वयातील मुलं मुली आहेत। त्यांना आक्रमक किंवा दडपशाहीच्या मार्गाने हाताळण्याऐवजी योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जास्त गरज आहे। तसंच प्रशासनाकडून दाखवली जाणारी आक्रमकता ही तणाव वाढवायला कारणीभूत ठरू शकते, यामुळे हिंसाचाराचा भडका उडू शकतो। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत असं टाळलं पाहिजे। पण परिस्थिती कशी हाताळायची आणि कोणत्या वेळी काय पावलं उचलायची याचा अंतिम निर्णय मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांवर सोडला पाहिजे असं सुद्धा न्यायालयाने म्हटलंय। कारण अशा प्रकारच्या परिस्थिती हाताळण्यासाठी अनुभव आणि कौशल्य पोलिसांकडे असतं असंही सरन्यायाधीश म्हटलेले आहेत। 20 जुलैला दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यावर ही निरीक्षणं नोंदवलेली आहेत। वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थातच नीट पेपर फुटी शिक्षण क्षेत्रातल्या गैरकारभाराविरोधात CJPच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या रस्त्यावर उतरून हे मोठं आंदोलन केलं होतं। या आंदोलनाचे देशभर पडसाद उमटले आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे। सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या या याचिकेत असा दावा केला गेलाय, अशी मागणी केली गेली आहे की आंदोलनादरम्यान गैरवर्तन किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्यावर कारवाई न केल्यास समाजात एक घातक ट्रेंड सेट होईल। त्यामुळे आंदोलनाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी। तसंच आंदोलनादरम्यान आक्षेपार्ह किंवा अभद्र भाषा वापरणाऱ्या तरुणांना 7 दिवसांची समाजसेवा करण्याची शिक्षा दिली जावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या याचिकांवर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा कॉकरोच जनता पार्टीच्या आयोजकांना दणका बसणार की सुरक्षा यंत्रणांना, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच दिल्लीत घडलेल्या सगळ्या घडामोडी आणि त्यानंतर आता या याचिकेवर न्यायालयानं केलेली निरीक्षणं याबद्दल तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।